श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नवनाथ महाराज की जय. अध्याय 34. 34व्या अध्यायाचे वाचन केल्याने सर्व कार्य सिद्धी होऊन यश मिळेल. वीरभद्रास जीवदान दिले. मच्छिंद्रांचा पूर्वदेहात प्रवेश. अडभंगनाथ, धर्मनाथ, रेवणनाथ. अध्याय 34. श्री गणेशाय नमः. जय जय जी रघुत्तमा. आराध्य होशी प्लवंगमा. जटायुनामी विहंगमा. मुक्तिदाता रक्षक तू. तरी आता कृथा प्रसंगा. पुढे बोलवी नवरस प्रसंगा. जेने ऐकोनी श्रोते अंगा. अनुभवतील महाराजा. मागील अध्यायी करविले बोलणे. मच्छिंद्रांचे भूमंडळी शरीरानून. वीरभद्र मारून ये केला भस्म. दानवांसह रणांगणी. तरी आता पुढे कथा. वीरभद्र निमाल्या उमाकांता. सहज गुण आठवणी चित्ता. पुत्र मोहे वेष्टीला. मुख वाळूनी झाले म्लान. अश्रू लोटले दोन्ही नयनी. परी न बोले काही जटा वेष्टुने. पुत्र मोहेस कुंद तसे मनात मने हा हा पुत्रा. परता धैर्य लावण्य गात्रा. विद्या संपना सर्व अस्त्रा. जाणता एक होतासी की. आहा कैसा दैवहीन हातीचे. गेले पुत्र निदान. काय असोनी अपार गण. तया सरसी न पवती. एक हिंदू खगी नसता. अपार उतगन सोने व्रता. देवी वीर भद्रावीन गण सर्वता. हीन तेजे वाटती की मयुरा सर्वांगी डोळे. परी देखण्याचे मंदावले बुबुळे. देवी वीर भद्रावीन गण विकळे. सर्वत माते भासती पळे. की गात्रे सकळ चांगुलपणी. अंगी मिरविला लावण्य खाणी. परी एक ग्रान गेले सांडोनी. सकळ विकळ ती होती. तैसे माझ्या वीरभद्रावीन. सकळ विकळ दिसती गण. आहा वीरभद्र माझा प्राण. परत्र कैसा केला गेला सोडोनी. ऐसे हुनोनी मनीच्या मनात. पंचानन आरंभळत ती चिन्हे जाणोनी गोरक्षणात. चित्ता माझी कळवळला. मनात मने बद्रिकाश्रमाते. माते बैसविली तया गुरुनाथे. तय रात्रन दिवस उमाकांत. माझ्यासाठी श्रम पावे. माये समान पळोनी लळा. माता रक्षी जेवी वाळा. तरी ऐसा स्वामी चित्त कोवळा. पुत्र मोहे वेष्टीला असे. आहा तरी म्या उपकार. काय हो केला अनिवार. ऐसा स्वामी शिनविला. हर दुःख तुंबळ देवनिया. ऐसे म्हणून स्वचित्तांत. पाया लागे गोरक्षणात. म्हणे पुत्र दुःखावरी. मोह वेष्टीत चित्त तुमचे झाले की. तरी वीरभद्रा ते आता उठविना. परी असती अनाव्या ओळखून. आहे थे राक्षसांचे झाले कंदन. राक्षसास्ती मिरविती. त्यात वीरभद्राच्या असती. मिसळल्या कृपामूर्ती. म्हणून संशय वाटे चित्ती. वीरभद्रा ते आठवावया. जरी ऐसिया मिसळल्या नाथा. संजीवनी प्रयोग जपता. सकळ राक्षस उठतील मागुता. म्हणून चिंता व्यापिली. ऐसे बोलता गोरक्ष जती. नीलग्रीव म्हणे कृपामूर्ती. वीरभद्राच्या सकळ असती. ओळखून खून काढेन मी. माझे गण आहेत जितुले. ते आसनी शयनी भोजनी भले. मम नामी रत झाले. काया वाचा बुद्धीने. तरी चित्त बुद्धियंत करणी. वीरभद्र नामी गेला वेष्टोनी. जागृत सुषुप्त स्वप्नी. वेष्टीला असे मम नामी. ऐसे बोलोनी शंकर. रणभूमीत करी संचार. मग तेथे असती उचलूनी सत्वर. करणी आपुल्या लावित असे. ऐसे परिशोध करिता.
वीरभद्रे जेथे पडला होता ते जाऊनी अवचट अस्ती उचली तयाच्या अस्ती उचलोनी करणी लावित तव त्या अस्ती मंद शब्द करीत शिव शिव म्हणून शब्द येत शिवकरणी तत्वता मग त्या अस्ती पंचनाने गोळा केल्या परीक्षेने जेथे होता गोरक्षनंदन तेथे आणून ठेविल्या मग तो विद्यावर्ण केशरी भस्मची मोठी कवळवणी करे वीरभद्र नामी साचकारी संजीवनी स्मरला असे होता संजीवनीचा प्रयोग पूर्ण वीरभद्र उठला देह धरून म्हणे माझे धनुष्यबाण कोटी आहे सांग की व्यापिले अपार राक्षस कोटी तितुके मारेना आता जेटी उपरी गोरक्षा यमपुरी शेवटी प्रतापाने दाविन की ऐसे वीरभद्र बोले वचन करी धरे पंचानन म्हणे बापा आता शीन मिरत बोलाचा न करी मग हृदयी कवळोनी त्याते सांगितला सकळ वृत्तांत उपरी म्हणे उमाकांत स्नेहानाथी धरावा मग गोरक्षा आणि वीरभद्र जेटी उभयतांची करवली भेटी उपरी म्हणे स्नेहापोटी उभयतांनी रक्षावा उपरी 72 कोटी 84 लक्ष शिवगण प्रतापी महादक्ष ते वायुचक्री असता प्रत्यक्ष उतरी गोरक्ष तयासी मग सकळ समुदाय एक करून जाते झाले गोरक्ष नमून एरीकडे राव त्रिविक्रम राज्यवैभवी गुंतला गोरक्ष सकळ शिव मांडूस रक्षण करी शिवालयास तो त्रिविक्रमराव दर्शनास अकस्मात पातला राव देखता गोरक्षासी प्रेमे मिठी घातली ग्रीवेशी निकट बैसोनी त्यासी सर्व वृत्तांत विचारी मग शवाचा जो झाला वृत्तांत तो सकळ त्याते केला श्रुत होताची तळमळ चित्तांत मचिंद्राच्या लागिले मग गोरक्षाशी बोले वचन धैर्य धरावे काही दिना धर्मना ते राजासना देऊनी येतो लगबगे ऐसे बोलोनी प्रजानात स्वगृही आला त्वरित बोलावूनी मंत्रिका ते विचाराते घडविले मग पाहुणी उत्तम दिन महीचे राव घेतले बोलावून राजपदी स्वहस्ते अभिषेक करून धर्मराज स्थापिला याचकाशी देऊनी अपार धने आणि भूपालागी दिदली भूषणे परम स्नेहे बोलवून बंदीजन सोडविले यासही लोटला एक मास राव त्रिविक्रम आपुल्या मंदिरी खास देह सांडोनी शिवालयास तक्षणे पातला एरीकडे रेवती सती सहज गेली राजसदनाप्रती म्हणे महाराज हे नृपती अजूनही का हो निजलात परी तिथे न बोले काही मग हलोनी पाहे स्वहस्त प्रवाही तव ते प्रेत मिरवले देही वाहोनी शोकावही वाटे रेवती शोक करिता तुंबळ ऐकोनी धावला धर्मनाथ बाळ मंत्री प्रजासेवक सकळ हंबरडाग उठला ते वृत्तांत शिवालयासी जनमुखे आला गोरक्षपाशी माग सिद्ध करोनी भस्माची मोठीसी संजीवनी प्रयोजी अस्थिवांस प्रयोजिता देह संगीन झाला त्वरित संगीन होता मचिंद्रनाथा समय पावला रिघावया मचिंद्र देही संचार होता उठोनी बैसला क्षण न लागता एरीकडे राव प्रेत स्मशान वाटिके आणले प्रेत आणले स्मशानी त्रिवर्ग पहावया निघाले मुनी तो रेवतीने दृष्टी पाहोनी शोध आणविला तयाचा करोनी रायाचे दहन स्नाना गेले सकळ जन परी धर्मराज दारुण शोक करी अद्भुत पैन शोक करी तरी कैसा सोडोनी प्राणाचा भरवंसा लोक बोधितानये भाषा आरंभळतासे आक्रोशे उत्तर क्रिया झाली औपरी न राहे रुदन तयाचे परी
अन्न पाणी वर्जोनी शरीरी प्राण देऊ म्हणतसे. मग मायेचा मोह अत्यंत त्याते नियोनी परम एकांत. म्हणे बाळा शोक का व्यर्थ पीत का पितया करिता करीतोसी. तरी आता बाळ तुझा पिता चिरंजीव आहे महिवरुता. प्रत्यक्ष जावणे शिवालयी आता निज दृष्टी विलोकी. तव पित्याचे मच्छिंद्र नाम चिरंजीव आहे उत्तम उत्तम. ऐसे ऐकता राजोत्तम पिता कैसा म्हणतसे. मग प्रवेशादी सकळ वार्ता सांगती झाले निज श्रुता. धर्मराया ऐकून तत्वता तुष्ट झाला शरीराते. मग शीघ्र हो घेऊन कटक भार. शिवालयी आला ती सत्वर. भावे नमुनी नाथ मचिंद्र शिबिकासनी वाहिला. नेऊनी आपले राजभवनी सेवा करीत असे प्रीती करुणी. मग तो एक संवत्सर येथे राहुनी पुढे तीर्था चालिला परी धर्मनाथ. परम झाला शोकाकुलित म्हणे तात तव सांगते. मीही तीर्था येतो की याहू परी बोले मच्छिंद्रनाथ. बाळा 12 वर्षी येऊ येथे मग जोग देऊ गोरक्षाते. तुते सगळे नेहिनमी आता रेवतीची सेवा करून. भोगी आपुले राज्य सण जेथे रेवती तेथे प्राण. माझा असे हो बाळका तिची सेवा केली आणि संतुष्ट आहे माझे मन. ऐसे करून समाधान त्रिवर्ग तेथून निघाले. मग तीर्थाटनी भ्रमण करीती येऊनी पोहोचले गोदातटी. धामनगर काननपुटी येऊनी या पोहोचले. ग्राम नाम ऐकोनी कानी गोरक्षाचे अंधा करणी. स्मरण झाले कृषी धर्मी मानिक नामे कृषीचे. मग मचिंद्रा ते सांगे समस्त अडभंग भेटला एक तेथे. मी प्रसन्न होता आपुल्या चित्ते काही वर्ण घेतो. मग मुळापासून तयाचे कथन मचिंद्र केले निवेदन. मचिंद्रे ऐकून वर्तमान म्हणे पुन्हा आता पाहावा. मग शेत सुमार धरुणी चालत आले त्रिवर्ग पाऊली. तो मानिक नामे निश्चय बळी काष्टा समान देखिला. मवळी विराजे वेष्टन बाबऱ्या रुळती मही कारण. नखे जुळमट गेली होऊन मांस दिसे नातिळ भरी. अस्तित्वच्या झाली एक पोट झाले पृष्टी थाईक. दृष्टी लावणीया देख मंत्र जप करीत असे. ऐसी पाहता तापा करुती गोरक्ष गोरक्ष धन्य म्हणे चित्ती. मग नमोनी मचिंद्राप्रती अडमंग हाची म्हणीत असे. मग निकटे येऊन त्रिवर्ग जाण बोलते झाले तया कारण. म्हणती आता तपोधन पूर्ण तप करी कारे. इरू वचन त्या देत तुमचे यात काय जात. धुरोणी आपुला शुद्ध पंत गमन करावे येथुनिया. जे जे बोले मच्छिंद्रनाथ तया वाकडे पणे उत्तर देत. मग गोरक्ष म्हणे मच्छिंद्राते हा अडभंग असे महाराजा. तरी याचे आता हित युक्तीने करीतो. बैसा स्वस्त मन तुच्छे निकट. तेथे मच्छिंद्र जावने बैसला चौरग्या आणि धर्मनाथ. गोरक्षाची मौज पाहत गोरक्ष जावनी पैतेत. आहा आहा म्हणत असे. आहा म्हणोनी वाणी म्हणे ऐसा माहितेत जा स्वामी. आम्हा देखिला नाही नयनी तपोनिधी आगळा हो. समुद्र वलयांकित पृथ्वी बाहिली आहे समजता बरे. ऐसा दपोनात देखिला नाही निज दृष्टी. तरी ऐसा स्वामी योग मुनी आयाचा अनुग्रह घ्यावा कोणी. गुरु झाली ऐसा प्राणी देव अपार मिरवितसे. तरी आता असो कैसे गुरु करावा आपणास. ऐसे बोले त्यास प्रज्ञावंत महाराजा. म्हणे स्वामी कृपा करून मजा अनुग्रही गुरु होऊन. येरू बोलणे ऐकोन अडभंग म्हणे तयासी. बेटा एवढा थोर झाला अद्यापि अक्कल नाही त्याला. गुरु म्हणतो आम्हाला मूर्खपणी आगळा हा.
मग मजला करुणी गुरु पाहसी, तरी तुची का बेट्या होईनासी. मजसी ऐसे म्हणता सोमुखाशी, तया करणी लावितसे. कर्ण लागता गोरक्षणी सज्ञान मंत्र ब्रह्मखानी परम कृपे करणे हुंकुनी. सनात केला क्षणार्धे, मंत्र पडता कर्णपुटी. त्रैलोक्याचीच आली दृष्टी, तावर जंगम एक थाटी. ब्रह्मरूप भासले मग अर्थार्थी सकल ज्ञान, झाला बृहस्पती समान. मग सांडोनी आपले तपासाधन, गोरक्ष चरणी लागला. मग गोरक्ष भस्म शक्ती प्रयोगोनी भाळी चर्ची सांग. तेने करुणी सर्वांग शक्तिवान मिरविले. मग धरोणी शीघ्र तयांचा हस्त, वृक्षाखाली आणि नाथ. म्हणे महाराजा कृपावंत, अडभंग हाची ओळखावा. हंसोनी बोले मच्छिंद्रमुनी, या अडभंगा ते अडभंग नामी पाचारावे. सर्व येथोनी साजूकपणी, या वाटत असे मग अवश्य म्हणे गोरक्ष त्यास. नाथ दीक्षा दिली खास. मग शीघ्र ये घेऊनी व्यासंगास, तीर्था लागी जातसे. मार्गी जातात सद्विद्येशी, सकळ तेव्हा पूर्ण अभ्यासी. आपुल्या समान शस्त्रास्त्रेसी, अडभंग तो मिरवला. असो ऐसे चारी जन, 12 वर्षे तीर्थाटन. कुरुनी पुन्हा प्रयाग कारण, चारी सूर्य पातले. एरीकडे धर्मरायाशी पुत्र झाला, सतेज रासरीशी. वडिलांचे नाव ठेविले त्यासी, त्रिविक्रम मनोनिया. 4 प्राज्ञिक ग्रामी येता, श्रुत झाले धर्मनाथा. मग कटक भारेशी, शिबिके तत्वता बैसोणी. आणले सदनाशी, मग धृती वृत्ती भक्ती सदना. करोनी तोषविले मच्छिंद्रमाना. मग त्रिविक्रम सुता, राज्य स्थापुने दीक्षा घेतली योगाची. माघ मासी पुण्यतिथी, द्वितीयसी धर्मराजाची बीज म्हणती. ते दिवशी गोरक्ष जती, अनुग्रह देत तया ते. या उपरी देव मिळवणी स्वर्गीचे, आणि प्रजालोक त्या ग्रामीचे. मिळवणी चोज अनुग्रहाचे, मोहळे रचिली अपार. अनुग्रह झाल्यावरती सकळ वैसोनी एक पंक्ती. गोरक्ष कवळ घेऊनी हाती, सर्वांमुखी ओपितसे. मग तो आनंद परम जटी, पाहुनी धावले सुरवर थाटी. तेही प्रसाद पाहुनी शेवटी, तुष्टचित्ती मिरवले परी करीती भाषण. ऐसाची कर प्रसाद जन्मोजन्म, प्रति संवत्सरी असावा पूर्ण. इच्छे लागे वाटतसे, ऐसे बोलता सुरवर सकळ. ऐकोनी बोले तपोफळ, माझे नाम घेऊनी केवळ. अर्पा जगा प्रतिवर्षी, धर्मराजाची बीज म्हणून उत्सव करावा तुम्ही सगना. याची नीती कुमारा, सांगोनी कवळो पाहे जगाशी. मंत्र स्फुरला म्हणून स्फुरमान, सकल तुम्ही बोला वचन. आंबीलपणे शक्ती समान, सदैव करा उत्सव. ऐसे महाराजा गोरक्ष बोलता, मानवले सुरवरांच्या चित्ता. मग प्रतिवर्षी आनंद भरिता, महाउत्सव करीत. तय पासून सहजासहज जगी मिरवितसे धर्मनाथ बीज. हे व्रत आचरल्या महाराजा, तुष्ट होतसे गोरक्ष. पूर्वी किम्यागार ग्रंथात, स्वयं बोलेला गोरक्षनाथ. की बीजेचे ते आचरील व्रत, शक्ती समान आपुल्या. त्याचे गृहीत दोष दरिद्र, रोग भोगादी विघ्नेंद्र. स्वप्ना माझे संचार भद्र, पाहणार नाही निज दृष्टी. प्रत्यक्ष रमा सुखे सुरगणी, त्या गृही होईल ग्रहवासिनी. मग दोष दरिद्र तयावनी, स्पर्शवया येईना. असो महात्म्या वदावे किती. हे प्राज्ञिक पावले सुख संपत्ती. जैसी कामना भेदेल चित्ती, तोची अर्थ पावेल. ऐसा गोरक्ष तया कारणा, बोलिला आहे मूळ ग्रंथी.
वचन तैसे थे केले लेखन विश्वसाते वराकी असो तेथे महोत्साह करून धर्मनाथा नाथ दीक्षा देऊन तेथेनी निघाले 5 जण नरशार्दूल ते ऐका नाना तीर्थे करिता महेशी अभ्यासिले सद्विद्येशी शाबरी सहस्त्रान अस्त्राशी प्रवीण केला महाराजा मग शेवटी बद्रिकाश्रमी जाऊनी दुष्य केला उमारमन धर्मराज तया स्वाधीन तपा लागी बेसविला 12 वर्षाचा केला नेम तपा बैसल नाथ धर्म एरू तेथुनी 14 जण तीर्था लागी चालले 12 संवत्सर तीर्थे करून पुन्हा बाहेला बद्रिकाश्रम मग तेथे मावदे अति दुर्गम बद्रिकाश्रमी मांडिले सकळ देव सुरवरा सहित पाचरून घेतले तेथ मावंदे झाल्या पूर्ण वराते देऊनी देव गेले पै मग तो धर्मराज समे घेऊन फेरी करीती तीर्थाटन आता पुढे ऐका कथन रेवण सिद्धनाथाचे पूर्वी 88 सहस्र ऋषी झाले आहेत विधिवीर्याशी त्याची समयी रेत महेशी रेवातिरी पडिले रेवातिरी तेही रेवेत रेत पडिले अकस्मात चमस नारायण संचार करून त्यात देहद्वारे मिरविला बाळतनु आती सुकुमार बाळार्क किरणी मनोहर उकरंडा डोळे बहीवर ठे म्हणूनिया तो त्या कारणी कृषी एक उत्तम नाम सहन सारुक तो घट घेऊन न्यावया उदक रेवातिरी पातला बरी अकस्मात येता झाला बाळ जेत सहज चाली पुढे चालत बाळ दृष्टी देखिले बाळ परम अति सुकुमार कांती कर्दळे गाभाभर पाहुनी तयाचे अंतर विवळ मोहे झाला असे मग घट ठेवणी मही लागी धावणी तातडी उचलली वेंगी मोहे कवळोनी हृदया माझी भागी अतिल स्नेहे धरिलेसे आधीच सहन सारुक नामाने तेथे दयसी काय होणे आवडीने करोनी मुखचुंबन कुरवाळीत प्रीतीने मग रिक्त घट भरोणी आडी ग्रामात आला हरुषा पाडी सदनी प्रवेशुनी आवडी कांते लागे बोलतसे मने जीव लगे आजीचा दिन नाते झाला धातू हेमान करी शिवल ते लागी द्रुम कुंभा परी मिरवला सहज गेलो उदकाते रेवातिरी वाळवंटीत आपणा ईश्वरे दिदला सूत वंशावळी मिरबावया ऐसी ऐकता कांता गोष्टी म्हणे कोटे मज दाव दृष्टी तव तो कारुणी वस्त्र कुटी करसुंपुटी देतसे तव ती कांता उत्तम नामी धार्मिक बुद्धी संसारधामी देखता देहतर्मी हर्ष सिंधू लोटला जैसा पूर्णचंद्र दृष्टी दृश्य होता उद्धिपोटी आनंद भरोने तोय दाटी चंबळा दाटतसे की दरिद्रियासी मांदूस होय दर्शन मग तयाचा आनंद वर्णिल कोण तेवी उत्तमन धर्म आनंद दरी मिरगितसे बाळ धरोणी हृदय संपुटी चुंबन घेत स्नेहाचे पोटी मग तैल उदकी नाहुनी शेवटी पालका थे बस घातले तिचे तानुले होते खरी निज विला योगी तया शेजारी स्तनपान केली उपरी बाळ निजे पालकी असो ऐसे नित्यानित्य बाळ संगोपी ममते रेवण नाम ठेवून त्याते मोहे करोणी सांभाळी रेवातिरी बाळ रेवत सापडले म्हणून त्याते रेवण नाम साजुकोवंत सहन सारुक ठेवूनिया असो रेवण नामियाचे संगोपना करिता उयता पालन ऐसे लोटता बहुत दिन प्रपंच रहाटी करीतसे 12 संवत्सर प्रपंच रहाटी कृषी कर्म विद्या पाटी पूर्ण झाला आहुता
जेटी पित्या होणी आगळा नांगरवर खाली पेरण काक पक्षादी करी रक्षण ऐसा कृषी कर्मी निपुण रेवणात झाला असे तो कोणे एके दिवशी उठून मागिले प्रहरणीशी वृषभ सोडून काननासी चारावयासी चालिला चांदणे पडले असे सुदृढ दृश्य होतसे मोहीची वाट दृश्य सुदृढपणे गोचर वाट निज चक्षु ते होतसे दादा म्हणून वृषभा पाटी हंकीत चालेला आहे जेती तो अनुसूया सुक्तिकारस्न वाटी पुढे झाले अकस्मात परी तो महाराजा त्रिनंदन पवन वेगे तयाचे गमन नेमिले ठाई करून स्नान गिरनार पर्वती जात असे पायी खडावा सुशोभित एक अचल अंगी शोभत शुभ्र गोपीन विराजित कंठताळ वेष्टुनी मोळी वेष्टिल्या असती जटा दाढी मिशा रंग पिंगटा सकळ ज्ञानी यांचा वरिष्ठा कनकांती शोभत असे ऐसा महाराजा त्रिनंदना जो ने तृतीय देवांचा अवतार पूर्ण अति लगबगे करीत गमना पुढील नेम मानोनिया तो मार्गावरी अकस्मात वृषभ गमन देखत वृषभाड रेवणात दृष्टी नाही आतळला मानवगती तेने देखून पुढे आला त्रिनंदना सहज स्थिती वृषभ लागुनी पाऊले ठेवी चालवया तो सर्वांमागील वृषभ पूर्ण शरीरे मिरवे शीतलपण त्या आडनात रेवण बाळतणू चालत असे तो वृषभ मागे येत दत्त वृषभ बुजोनी पुढे पळत मागे अंतरता रेवणात त्यावरी दत्त हादळला उभय देही काम बनी ऐक्य झाली देहधरणी परिस्पर्श होता अंधकरणी ज्ञानदीप उजळला विमूढपणे कृषी कर्मात ज्ञान सर्वांपरी वर्तत सदा व्यसने अरण्यात अबुद्धीपणे वर्ततसे परी दत्तात्रेयाचा स्पर्श होता पूर्वजन्माते झाला देखता चित्ती म्हणे मी महीवरी असता कवन स्थिती पावलो आहे मी पूर्वीचा नारायण प्रकाम परम प्राज्ञिक चमसनाम ऐसे ऐकोनी असोनी कृषी कर्म येथे करीत बैसलो वंद्य असता तीही लोकात आता कोणी ओळखीना माते सदा गाननी झालो रत हितकामी प्रपंच ऐसे देही झाली अज्ञान मग स्तब्ध धरोनी राहे मौन परी धडक बैसता त्रिनंदन कोण तू ऐसा पुसतसे कोण तू ऐसे पुसता दत्त करिता झाला प्रणिपात म्हणे महाराजा या देहात अंश आहे तुझा की तुमचे देही त्रिदेवांचे अंश परी सत्वगुणी जो महापुरुष तो मी येथे प्रपंच देहास परम कष्टे कष्टलो तरी आता शमोदयास बुद्धी कराजी महापुरुष सनात करून या देहास मही लागी निर्वावे ऐसे म्हणून दृढतर चरणी मवळी अर्पी प्रेमे करुणी म्हणे मज सनात केल्या वाचुनी कदा न सोडी तुम्हा ते ऐसे वधुनी वागवटी सदृढपणी देत मिठी परी आदरे प्रेमपोटी दत्ते जेटी मिरवला त्याचा पाहुनी भक्ती आदर देवनाथ मनात म्हणे हा सनात पूर्वीचाची असे की हा नवा माझी असे एक नाथपंथी अवतार दोंद्विक चमस नारायण प्रतापार्क महीवर विराजला तरी आता या ते सनात करुणी वाढवावा नाथपंथ कृपे ठेवूनी मवळी हस्त केला अंकित आपुला कृपे मवळी ठेविला कर परी अनुग्रहाचे केले अंतर म्हणाल कासे यासाठी उदार झाला नाही अनुग्रहा तरी चित्ती योजिता झाला दत्त भक्तिश्रम यासी घडले नाहीत तरी काही देही प्रायचित्त घडून यावे याते
तरी भक्तिश्रम घडता सांग. उपदेश मग द्यावा व्यंग. मग ज्ञान वैराग्याचा मार्ग. ब्रह्मस्थिती मिळवेल हा. ऐसे म्हणून अनुग्रहारहित कृपामुळे ठेविला असत. परी भक्ती लागे रेवनाथ. काय करी महाराजा. एक सिद्धीची कळा त्या ते सांगता झाला कृपावंत. आता बीज रोपोनी किंचित दृष्टी ठेविल पुढारा. जैसे अर्भका देऊनी धन. पिता निर्वी व्यवसाय कारण. मग तयाचे पुढे चांगुलपण निज दृष्टी पाहतसे. किंवा महित मिळवण घालून पाहती स्तुतगा कारण. की पत पाहतसे देऊनी धन. सावकार कुळाते केवी सहस्त्र करून. महिमान सिद्धींचे सांगून तुष्ट केले तयाचे मान. प्रज्ञावंते महाराजे तरी परी ती कळा हात होताची प्राप्त. रेवन झाला आनंद भरित. मग प्रेमेन मोनी अनुसूयासुत बोळविले तत्क्षणी. परी विरह मानुनी चित्ती चालता झाला कानना प्रती. परी अंतरला पुल्या हिती निज पदाते पहावया. जैसे कोंडवळ्या मग कांजी देता भूत होतसे राजी. तैसा अल्पसिद्धी माझी तुष्ट झाला तो पुरुष. परम लादली होती धनी परंतु दवडिली अज्ञानपणी. खापरासाठी चिंतामणी सोडून दिदला हातीचा. की सुरा लागुनी परम गोड. सोडिली अमृत रसाची चाड. की निर्मळपणी पाहुनी दगड. परीस हातीचा सोडिला तेवी प्रत्यक्ष. नातरेवन भुरला सिद्धिकार प्रकरणे करून. सिद्धी बुद्धी अत्रिनंदन हातीचा सोडिला नायके. असो ऐसे सांप्रदायिक ती. नुस्पृहा पातला पुल्या शेती. तेथील कथा कोईल श्रोती. पुढील अध्यायी ऐकावी. दुंडी सुलतान हर वंशी सांगेल तुम्हा श्रोतियांसी. संत कृपे नाम देहासी मालू ऐसे म्हणती तया. स्वस्ती श्री भक्ती कथा सार. सम्मत गोरक्षका किम्यागार. सदा परिसुत भाविक चतुर. चतुर्श्रीतमाध्याय गोळा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नवनाथ महाराज की जय.